काय सांगणार, मी गीता आहे, नीता आहे, सीता आहे, नाव सांगणार शरीराचे. ओके, तर हे शरीर आपल्याला फिमेल बॉडीने आलेले आहे, कोणाला मेल बॉडीने आलेले असते पार्ट प्ले करण्यासाठी. पण आपण कोण आहोत, एक स्टार आहोत. म्हणून आपण कुंकू तिलक गंध कुठे लावतो, इथेच लावतो ना, नाकावर लावतो इथे लावतो. तर आपण बोलणारी, चालणारी, हसणारी, बागडणारी, खेळणारी, अभ्यास करणारी कोण आहे, स्टार. हे चांगलं दोन्ही डोळ्याने पाहती, कानाने ऐकते, मुखाने बोलते, ती निघून गेली, सगळा खेळ संपला. राम नाम पण ती स्टार आहे. आपण देवी देवतांना ती भान आहे तिचं, म्हणून ते देवताचं. का नेहमी खुश असतात बघ तुम्ही, त्या आत्माभिमानी आहेत म्हणून खुश आहे. हात पाय कान नाक डोळे हे आपले काय घोडे, आणि ते त्यांचा मालक सारखी कोण आहे, आत्मा आहे. ठीक आहे, तर आत्मा तिथे दाखवलेला आहे. कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरच्या आधारे एक व्यक्ती काय करतो, त्या रोबोटला ऑपरेट करतो की नाही. रोबोट म्हणजे काय, यंत्र मानव. ठीक आहे, तसं आपला मेंदू म्हणजे काय, कॉम्प्युटर आहे, आणि त्याच्यामध्ये आत्मा आपली राहते. आता इथं म्हणजे कुठे, बरोबर जर तुम्ही उभा आणि आडवा छेद घेतला, लॉंजिट्युडनल आणि ट्रान्सफर सेक्शन जर घेतलं, तर मिड पॉईंटला इथून आतमध्ये अशी आत्मा स्थिर असते. अनटच टू एनी ऑर्गन, कुठल्याही अवयवाला तिथे टच केलेला नाही. यांची स्टार आहे, चांगली आहे, खूप शक्तिशाली, खूप शक्तिशाली. ती जसे विचार करेल ना तसं हे घडतं. मी गमली बाई, थकले बाई, काय नाही, नकारात्मक विचार करून करून काय, मला कसला गोड दिलाय, तिला कसला छान दिला, मला कसला दिलाय. अरे जे आहे ते आहे, मला जे मिळालेलं आहे म्हणतात ना, सोन्यासारख्या संधीची वाट बघू नका, पण आलेली जी संधी आहे तिचं काय करा, सोनं करा. म्हणजे सोनं करायची वेळ आहे. सगळ्यांना म्हटलं पाहिजे जाईल काय तरी युनिक आहे बाबा यांच्यात, आणि स्थिरता असते देवी देवतांच्या. आता असं बघायला हे करायचं, असं खाली वर बघायला, स्थिर म्हणजे स्थिर. भले तुमची गाडी निघालेली आहे, रस्त्याने लोक तुम्हाला बघायला कुठेही इकडे तिकडे बघायचं नाही. एक थोडं जे टास्क आहे आपला, एकच नजर फिक्स करून बाकी अशा बघायला नाही. तर जी देवी आहे मी, त्या देवीचं स्वरूप बनायचं आपल्याला. जसं आता काली माता आहे, काली माता, मी संतोषी माता आहे, संतुष्ट आहे. आणि संतोषी माता आहे आणि चेहरा बघितला नाही, संतोषी म्हणजे संतोषीच पाहिजे. ते प्रसन्न मुद्रा. दुर्गा मातेच्या आरतीमध्ये काय म्हणतो आपण, प्रसन्न काय म्हणतो, प्रसन्न होशी प्रसन्न निताशा असं म्हटले की नाही. तू पण प्रसन्न आहेस, इतरांना पण तू प्रसन्न होतोस करते. अशा पद्धतीनं एक आत्म्याची ही अवस्था दाखवलेली आहे. आत्मा, मन, बुद्धी, संस्कार युक्त आहे, आणि ह्या बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था हे सगळे शरीराच्या अवस्था दाखवलेल्या आहेत. पुन्हा इथे काय दाखवलंय, आंब्याची कोय पेरली तर तुम्हाला काय मिळणार आहे, आंबाच मिळणार का, चिक्कू मिळणार आहे त्याला. जसं बीज आहे तसं फळ आहे. ठीक आहे, तर कुत्रा, मांजर, गाढव 84 लाख योनीतून माणसाचा जन्म माणसाला मिळतो. तेव्हा हे मानवा तू चांगलं कर्म कर म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्यावर संस्कार दिले. परंतु परमात्मा सांगतात बच्चे, जनावरांच्या कुठल्याही जन्माला आपण जात नाही. मानवाचा जन्म हा पुन्हा मानवालाच आहे, कुत्रा, मांजर, गाढव त्याला नाही. ठीक आहे, हा माणूस कर्माने गाढव झालाय, उड्या मारतो. मग आपण काय म्हणतो, काय माकडावर उड्या मारला. आता तुम्ही साधारण सहज नाही आला खाली त्यातनं उड्या मारता, आपण काय म्हणतो, माकडेच काय उड्या मारायला, ओरडू नकोस, गाढवच काय. म्हणजे कर्मानुसार आपण काय झालो, जनावर झालो. बाकी जन्माला आपण जनावर कधी होत नाही. ठीक आहे, आणि आपले फक्त 84 जन्म आहे सुटसुटीत मस्त, ते पण मानवी जन्म आहे छान. ते कसे आहेत तर वरती दाखवलेले आहे. मग चंद्र, सूर्य, तारागड, आकाशाच्या पार पलीकडे आणि परंधा. त्या परंधामध्ये वरती पॉईंट दिसतो तुम्हाला, लाईट. ती लाईट, ती स्टार म्हणजे सुप्रीम सोल आहे. आपण सगळ्या सोल आहे. सोल म्हणजे काय, आत्मा, आणि ते सुप्रीम सोल आहे. आत्म्याचा पिता आहे, परमात्मा आहे, त्यांचं नाव आहे परमपिता शिव परमात्मा. आपल्या शरीराची आई वडील प्रत्येकाची वेगवेगळे आहेत, पण आत्म्याचा मात्र आपल्या सगळ्यांचा एकच आहे. म्हणून काय म्हणजे सबका मालिक एक, काने एक आहे ना. तर ते एक पिता परमात्मा ज्ञानाचा, प्रेमाचा, शांतीचा, सुखाचा सागर आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि हे आजोबा दाखवते प्रजापिता ब्रह्मा यांच्या माध्यमातून कार्य चालू आहे. आता बघा, हे सृष्टी चतुर्भुजाचं काटा तुम्हाला माहिती. आता 12 वरती यायला थोडेसे बाकी आहे. आलं म्हणजे की ओम शांती. आपण सतयुगात असतो आता.
स्वर्णिम दुनियेमध्ये. 12 ते 3 सतयुग, 3 ते 6 त्रेतायुग, 6 ते 9 द्वापारयुग आणि 9 ते 12 कलियुग. आता कुठे आहे? कुठल्या युगात आहे? सगळेच बोलतात. कुठल्या युगात आहे? सतयुगात आहे का? स्वर्गात आहे आता पण कुठे आहे? कलियुगात. कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवातीच्या मधला काळ म्हणजे हा हे संगम युग चालू बघा. संगम युगाची 100 वर्ष सांगितले, त्यात आता जवळजवळ 89 वर्ष झालेले आहेत. 11 वर्ष फक्त बाकी आहे. पुन्हा आपण इथं असतो. छान बोलले. आता काय असं मेकअप बिकअप करायला लागणार, नॅचरलच आपण देवे असणार आहे सगळ्या. घराघरामध्ये मंदिर बांधायची गरज नाही. घर घर मंदिर आहे. घरात राहणारे आपण सगळेच देवी देवता आहे. किती सुख शांती समाधान असणार आहे. आता आपल्या घरात आहे समाधान शांती आनंद खुशी आहे. छोट्या कारणावरून आपण डिस्टर्ब होतो ना, रडतो आरडतो ओरडतो, एकमेकांना राग करतो एकमेकांच्यावरती. तर आता परमात्मा सांगतो प्रत्येक युग हे 1250 वर्षाचं आहे. हे स्टार म्हणजे कोण आहे बघा. सतयुग आणि त्रेतायुग 2500 वर्ष स्वर्ग होता. देवी देवतांचं युग होते हे. तिथं लक्ष्मीनारायण राज्य करत होते. त्रेतायुगामध्ये रामचंद्र राज्य केले. द्वापर युगामध्ये अनेक धर्म संस्थापक आहे. आणि इथे कलियुगामध्ये तर आता अनेकता म्हणजे अनेकता आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. तर अनेकतेचा विनाश आणि एकतेची स्थापना करण्यासाठी परमात्मा या धर्तीवर आलेले आहेत. त्यांचे हे कॉलेज आहे ब्रह्माकुमारी. काय करा तुम्ही, तुम्हाला काय बघणार नाही कोणी, पण स्माईल मात्र नेहमीच पाहिजे. कसं मेंटेन करायचं नॅचरली. मी तुम्हाला स्पॉमान पण देईल. जसं आम्ही अभ्यास करतो, मी संतुष्ट आहे, मी समाधानी आहे. माझ्या नजरेतून समाधानाची किरण सगळीकडे पसरायला. आणि जे लोक मला बघतायत त्यांना साक्षात देवीचा साक्षात्कार व्हायला नाही. शिवबाबाने सांगायचं बाबा तुम्ही ज्योती आहे ना, मग इथे या बसा आणि सगळ्यांना तुमच्या भक्तांना शक्ती द्या. तुमच्या नजरेतून ती शक्ती मिळायला लागेल. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या घरात तू काही वेगळी दिसत होती, तू ते नव्हतीस, तू आमची मुलगी नव्हतीसच. अरे ते नवदेवी बसतात की नाही, लोक म्हणतात हो पापडे हल्ली बघा, पापडे हल्ली काही ते घाबरतात. पण अहो म्हणजे घऱ्या मुली बसलेले तिथे काय सांगताय म्हणे, एवढ्या मूर्तीवर कशा काय, एवढ्या स्टॅच्यूसाठी एकदम. तर ही आहे स्वतःच्या कर्मेंद्रियांच्यावरती संयम. आणि तो मेडिटेशनशिवाय येत नाही. आपण काही जबरदस्ती असं काय अयो आता करायला गेलो पाहिजे, काय करू आता असं नाही. ते हात सोडा, पुन्हा पुन्हा सोडा, पुन्हा उजवा हात असं आणि डावा हात असं करायला जायचं नाही. बघितलं आणि हा हात आता असा झाला द्या द्या असं पाहिजे. आपण देणारे किंवा काय घेणारे नाही आहे. तर मी आत्मा आहे, आत्मा समजून जेव्हा परमात्म्याची आठवण करेल तेवढं बीपी वगैरे कंट्रोलमध्ये राहील, शुगर कंट्रोलमध्ये राहील, आजारपण येणार नाही. लाईफस्टाईल आहे, जीवनशैली. आम्ही लवकर उठतो की त्याला पहाटे 4 वाजता 4 ते 5 मेडिटेशन करून मग 5 ला काम करतो. रात्री 4 पण 9-10 वाजता झोपतो जातो. अभ्यासाला उठायची पण आमची सवय पहाटेची 3:30-4. तेव्हा तुम्ही अभ्यास करून बघा. रात्री झोप काढून पूर्ण मेंदू आपला फ्रेश असतो झालेला. सकाळी छान अभ्यास होतो. आणि जेवढं तुम्ही वाचायला अभ्यास कर बुद्धीमध्ये ब्लॉटिंग पेपर सारखं ते कॅश केलं. आपण काय करतो रात्रभर दिवसभर थकलेलो असतो कॉलेज आणि हे सगळं करून पुन्हा रात्री आणि आईला वाटते केवढी गो माझी पोरगी अभ्यास करतो, काय करते झोपा काढते, सरळ जाऊन देते. नाही, झोपा सरळ तुम्ही झोप घ्या. जसं आपल्याला अन्न महत्त्वाचं आहे, आहार महत्त्वाचा आहे, तसंच झोप पण महत्त्वाची. ठीक आहे. त्यामुळे 12वीच्या मुलीने विशेष हे लक्ष द्यायचं. झोप काढून मग काय असतं ते अभ्यास वगैरे. पण याचा अर्थ असा नाही की 10 तास नुसतं तुम्ही झोपायला नाही 24 तास मोबाईलवरती. मोबाईल जेवढा अवॉइड करता येईल तेवढा करा, तर तुम्ही चांगले मार्क काढू शकाल. फिजिकल हेल्थ नंतर आहे फॅमिली हेल्थ. फॅमिलीमधले सगळ्या मेंबर्सला आपला रोल काय आहे हे कळतं. माझ्या आता मी कन्या आहे तर माझं गरज आहे किंवा माझं ते कौशल्य असलं पाहिजे की घराच्या कामाला हातावं. असं नाही वाकड्या करते मी बाजू होणारे सो वॉट जेवतेस की नाही. जेवण आलेलं किती कष्ट करावे लागतात तिथं. भाजी बकरी बनवणं सगळं. मग थोडी भाजी लागते घासली मी तर काय पहाड येणार आहे का. नाही मी भाजी करते, मी कामाला कुठल्या हात लावणार आणि बाकी मोबाईलवरती मात्र 24 तास बसली दिसते. तुला काय अर्थ आहे. कामं तर केलेच पाहिजे, कुठली कामं असू देत ती. त्यानंतर आत्मिक ज्ञान जेवढा आपण घेत जातो तर सुख शांती पवित्रता आनंद मनाचा निर्मळपणा जायच नाही.
मानसिक आरोग्य ज्याला म्हणतो ते मिळत जातं. आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई आपस में है भाई भाई. आता तुम्ही करताना भाई भाई आहे, दही करताना नाही. तर जेव्हा आपण राजयोग करायला लागतो, एक धर्म एक भाषा एक जात एक एकता अर्थात स्वर्ग तयार. ओम शांती. आता येते